ऐक ना, बोल. बरं झालं बा एकदाच लग्न जमलं तायडीचं. लई मोठी जबाबदारी होती माझ्यावर. आई वडिलांच्या मागे कोण होती तिच्या पाहायला तरी. आता पैशाचं कसं करणार आहे एवढं सगळं? करू आता गरिबीतून आतापर्यंत एवढं इथपर्यंत आणलं म्हणलं तर इथून पुढे कसं तरी करू आपण. लग्न तर करून देऊ ना. हो पण आजकाल काय लग्नाला कमी खर्च लागतो का बरं? करू आपण थोडक्यातच करू. समोरची पिढी काय ऐकण्याजोगी येतं असे काही नाही, ते बी खर्च करतील हो पण लोकांचा मानपान झाला, पुन्हा जेवणाचा खर्च, कार्यालयाचा खर्च. लई सोंगडावात करायचंच नाही आपल्याला. आपल्या परिस्थितीनुसारच करणार ना आपण. नाही बी तरी 5-10 लाख तर येईनच ना खर्च. नाही एवढा काय तू 4-5 लाख रुपये बघू, काहीतरी कर्ज घेऊ, काय करू. तुझ्या मनात हा जमलं, या ना बसा ना. बहिणीचं लग्न समोर जमलं. हा तुम्ही असल्यामुळे जमलं. नाही आपली परिस्थिती अशी फाटक्यात पायी आणि अवघड होतं. स्थळ आलं की हुंडा. स्थळ भारी, माणसं चांगली इथं, सगळ्या गोष्टी चांगल्या इथं, एकदम योग्य झालं. काय नाही तिला काळजी पडली नेमकं कसं व्हायचं आणि कसं लग्न होणार काय त्याची काळजी सगळं काय नाही होत असतं. ज्यांनी चोच दिला ना तो चारा बी देतो. सगळं काय व्यवस्थित होईल. नाही पण आता खर्चाचं त्याचं बघावं लागेल. घेऊ थोडंफार कर्ज काढू, काय फरक पडतोय आपल्याला. पण पहिलं कर्ज कुठं अजून निपटलंय. आपण काम करून फेडणारच आहेत ना. पहिलं असू दे काय सर, बहिणीचं कर्ज आहे ना राहतच नाही लागणार. माहिती तर लेक बाळीला केलं कमी नाही. लेकी बाळीला खर्च केलेला आहे ना तो कधीच राहत नाही. तो बरोबर अगदी कुठून ना कुठून तुमचं ह्या कुठून निघून येणार. काही होते आता उगा कांद्याला बाजार पडली नाही तर त्यांचं चांगलं व्हावं यापेक्षा. बरोबर आहे. झालं आता कांदा निघालाय, थोडेसे बाजार हल्ले त्याचे पैसे होते. लहानपणी ती लहान एवढीशीच होती रे. त्यावेळेस आई वडील वारले, तेव्हापासून आपण लहानची मोठी केली. त्याला आई बाप कसले काय तेच तो आठवतंय का? एकदा लग्न झालं ना या संकटातून मोकळं झालं मी तिच्यामुळं बहिणीमुळं. मी कधी बाळांचा सुद्धा विचार नाही केला. तुझ्या भावना मला कळत होत्या सगळ्या, पण तिच्यामुळं मला आहे ना काहीच बोलता नाही आलं तुला. जर तुला मूळ बाळ झालं असतं तर हिच्याकडे दुर्लक्ष कमी झालं असतं तुझं, बरोबर ना? त्याच्यामुळे मी होऊन नाही दिलं मूळ. जाऊ दे बरं, आता होईल सगळं चांगलं, तुम्ही नका काळजी करू. पण तू पण आहे ना याच्यामध्ये मला भरपूर साथ दिली. हे सगळं शक्य झालं हे तुझ्यामुळेच झालं. ती तरी काय ननंद आहे का माझी? मुलीसारखं सांभाळे की तिला. मुलीसारखंच तू प्रेम दिलं तिला. तिचं लग्न जमत नव्हतं, मला सुद्धा रात्रंदिवस झोप येत नव्हती बघ. सोन्यासारखं एवढं लेकरू घरात आहे. आता तिचं लग्न झालं म्हणजे मोकळे झालं बघा. आपण जेवढं ठरवलं होतं ना तेवढं सगळं कडेला गेलं बघा. आणि असं बी आपण ठरवलंच होतं की जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत लेकरा बाळाचा विचार करायचा नाही म्हणून. बहिणीला लहानचं मोठं करण्यात आपलं आपण सगळं जग विसरून गेलो आणि आयुष्य घातलं त्यात. पण त्याचं काहीच दुःख वाटत नाही. आपल्याला तेच लेकरू आहे तेच भास होतो आपल्याला, पण आता ते चाललंय त्याचं दुःख वाटतंय. हे बघ तुला सांगतो, मी बघताना चांगलं स्थळ पाहिलंय. मुलगी अगदी सुखात राहील, तुझ्या घरी सुद्धा येणार नाही. शेतीवाडी भरपूर आहे, नोकरी आहे, सगळं काय त्यांच्या पायाशी लोटांगण घेतंय. आणि त्या मुलाच्या घरी तरी कोण आहे? त्याचे आई बाप सोडून दुसरं कोणीच नाही घरी. मुलगा पण इतका सोजवळ आणि छान आहे, विचारूच नको. तुम्ही जर इकडून हाक मारली ना एका मिनिटात तुमच्या जवळ येणार नाही असं म्हणणारच नाही. दीदी कुठे गेली? तात्या ती मळ्यात गेली असेल, चला आपण पण जाऊ तिकडे. तिलाच विचारू. चला बरोबर आहे, तिचाही विचार घेतलाच पाहिजे. मी विचारलं ना ती सगळ्या गोष्टीला हा म्हणणार ना. तुम्ही असलं तुमचं बी ऐकते. तुम्ही लहानपणापासून पाहतात तिला. जेव्हापासून पाहुणे आलेत ना तेव्हापासून ती माझ्यासंग बोलावून सुद्धा तिची समजूत काढली पाहिजे. काहीच कळत नाही तिच्या मनात काय आहे वगैरे काय आहे. आपलं आपण मग चांगलं करतो तिच्यासाठी, तिच्या मनातलं बी विचारलं पाहिजे ना तिला. अहो तसं नाही काय. आज जर तिची आई जिवंत असती. तू आईच आहे ना. तिचं बाप जरी जिवंत असता ना तरी काही काळजी नसते बघा. आणि तसंही ती सगळं माझ्याजवळ कसं बोलल. तिचा विचार घेतला पाहिजे. तुम्हीच चला, तुम्ही विचारा आणि मला बी सांगा तिच्या मनात काय आहे ते. विचारू. ती आम्हाला तर काही सांगायची नाही. आणि तिला सांगा तुम्ही काही काळजी करू नको लग्नाची. आम्ही काही तिचं वाटोळं करणार नाही. तात्या आम्ही स्वतःचा जीव घाण ठेवू, पण तिला काही बोला तुम्ही तिला. तात्या सांगतो ती एक तर म्हणत परिस्थिती तुमची लई बिकट आहे. मला लग्नच करायचं नाही. नोकरी करेल मी, तुमचं कर्ज फेडेल, माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहील, त्यावेळेस लग्न करायचं. पण नाही मुलीची जाते, आपल्या जीवाला काळजी वाटते ना. बरोबर. चला आपण जाऊ मळ्यात, तिची गाठ घेऊ. चल.
येतो रे आम्ही मळ्यातून. सांगतो आम्ही तिला व्यवस्थित समजावून सांगतो. सांगा तात्या. काय तायडी काय करते रे इकडं? काय नाही, चक्कर मारली. मला घरी कुठं गेली ती? मी शेतात होते. ती पाहत होती कुठे गेली ती, मुली शेतात गेली इकडं. वहिनी का? हा, बोल ना. अरे लग्न जमल्यापासून तू काय बोला ना बी, काहीच होय ना. काय तुला पसंत नाही का काही नेमकं? तुला सांगितलं होतं लग्न आताच नाही करायचं, पण तुमच्या म्हणण्यानुसार ठीक आहे ना. तात्या बघा, अरे इतकं चांगलं स्थळ पाहिलं, एवढं हे केलं, आणि तू जर अशी राहत असेल तर काय फायदा? तात्या तसं नाही, माझ्या भावाने मला लहानपणापासून सांभाळलंय. हाय पण हे बघ, पाहताना मी बी आहे ना व्यवस्थितच पाहणार आहे. मुलगा माणसं- सोजवळ आहे, माणसं इस्टेट चांगली आहेत भरपूर आहेत, घरची. माणसं चांगली आहेत, एवढं सगळं असताना जर असं करायचं म्हणलं कसं आहे? ठीक आहे ना, सगळं चांगलंय, पण दादा मला सांग, आई वडील नसताना मला माहित पण नाही कसे होते काय होते. पण आई वडिलांचं प्रेम आम्ही दिलं आम्ही. दिलंय मला सगळ्या गोष्टी मान्य, तू सांभाळ, कोणत्याच गोष्टीची मला कमी नाही केली. शिक्षण सगळं सगळं, पैसा पाणी सगळं मला पुरवलंय तू. पण लग्न करताना मात्र तू का बरं चुकतोय? का बरं, काय माझं काय चुकलं सांग ना मग. तीच मी मला एकदा विचारतो. तरी विचारलं का दादा? तू तुझ्याच मनाने मुलगा आणला, मला म्हणतो पसंत कर, चांगलं आहे, ठीक आहे ना, तुला पसंत आहे मुलगा तर मग मला पण पसंत तिला आहे. विचारलं पाहिजे तुझं काय हे बुवा. आता मला पटलं बा, मी 4 माणसात जातो बा, मुलगा चांगला आहे, घरचे माणसं चांगले आहेत, बरोबर सासू सासरे असे आहेत की तुला मुलीसारखेच सांभाळतील. हे सगळ्या गोष्टी चौकशी करूनच मी ते ठरवलं ना. ठीक आहे ना, मग तुझ्या म्हणण्यानुसार होतंय ना, मग कशाला मला विचारतोय पण परत? तू नाराज काय आहे ना रे? तुला नसेल पटत तर तुझ्या म्हणण्याच्या विरोधात जाणार नाही मी. तुला तर आधीच म्हटले होते, आता सगळा मुलगा घरी आणला, पसंत केलं, मग आता बोलून काय फायदा आहे? तर तुम्हीच विचारा काय त्याला. तुला काय मुलाशी काय बोलायचंय का? बोलायचंय मला. हा, फोन बिन लावून देऊ का? फोन नाही, केला त्याला बोलू. समोरासमोरच बोलू. समोर फोनवर बोलू. नको आपण समोरासमोर बोलू. त्याला काय बोलायचे तिचे डाऊट क्लिअर करून घेऊ. हा, बरोबर आहे ना. आहे की नाही? तिला काय बोलायचं बरोबर आहे. कोणाचं बी आता बरोबर. सदस्य तिच्याही जमानात मनाचा असं विचार आहे. केलाच पाहिजे ना. हा, बाप्पू आले. ही चाललं होतं, बहिणी लग्न जमलं होतं. राहणार तिकडे कुठं घरी बस. ती इकडे आलती, इकडे रानात वावरात आलती ना. खेळा करायला आलती. मग आलतो मी तिची गाडी यायला. तात्या आलती नेमकी. पोरगी नाही आणायची, तिला विचारलं नाही काय? अहो तिला विचारलं नाही मी. मला पटलं, स्थळ चांगलं होतं, यांनी आणलं. मग आता शेवटी मी तिच्या बापात जागा होती. भाऊ तिला घरी 100% असला जीव लावलाय. बरोबर. काय 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 तुझं नेमकं काय म्हणणं आहे? तू नाराज करायला नेमकी? मला लग्न नव्हतं करायचं आताच, पण दादा म्हटलं चांगला मुलगा आहे, पसंत कर, मग मी त्याच्या म्हणण्यानं. तिचं काय म्हणणं होतं माहिती का? तुला लहानाची मोठी त्यांनीच केली, आई वडिलाचं प्रेम दिले. तुझं वाईट करणं आहे का ते? हा, का तुझ्या असं काय तुझ्या पसंतीचा मुलगा आहे का एखादा? तसं असेल तसं सांग. तसं काहीच नाही. नाही ना, मग काय तर आता तुला लहानपणापासून तिचं म्हणणं काय होतं बाप्पू, की बाबा मला शिकू द्या, शिकल्यानंतर मी थोडी 4-2 वर्ष नोकरी करेल. तू माझ्यासाठी लय कष्ट घेतले लेकरांना वाटतं स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजेत. आणि मी तुला काहीतरी मदत करेल. पण कसं होतं, मुलीची जाते, नको वाटतं कॉलेजला जायचं. बरं येते येऊच तो असं डोक्याला टेन्शन असतं की कधी येते. जमाना जेव्हा असं धाकधुक होतं काळजात. खरं माणसं लय लय बिकट आईला आई, परिस्थिती. बहिणीला बहीण मानणाऱ्यांची संख्या खूप कमी होत हा, चालली. त्याच्यामुळे त्यांना थोडं टेन्शन माहिती काय. बरं आहे ना तिची इच्छा मुलाशी बोलायची, त्याला बोलून घेऊ आपण. मुलाशी बोलून घे, काय स्पष्ट बोल. आणि हे पण त्यांना आम्ही स्पष्ट केलंय, बाबा मुलीची शिकायची इच्छा, तू शिकायची इच्छा आहे ना, शिकवायला सांगून तयार मला येते, शिकवायला शिकवायला तुला. तयार येते. सांगायला पहिले होच म्हणतात, लग्नानंतर सगळेच बदलतात. मला पण त्याच्या आवडी निवडी, तो कसा आहे काय, मला ते पण हा, समजायला बरोबर आहे. पाहिजे ठीक ना. आहे ना, ठीक आहे तुझं म्हणणं एक वेळेस मला बी पटतंय. स्पष्ट बोल त्याच्याशी, अशी अशी माझी इच्छा आहे, होऊन जाईन क्लिअर. नाराज नको राहू. आणि काय अगदी तुला जर इच्छा नसेल तर स्पष्ट तसं नाही सांग. म्हणून सांग, दुसरं आपण नाही स्थळ म्हणून आणू. सांगू. असं काही नाही. दुसरं स्थळ पाहू. मी बोलून घेते त्याच्यासोबत. आणि तुझं तसं काय मनात लग्नाच्या असेल गाठी हे एकदाच पडते आणि आयुष्य निभावं लागतं त्या. तुला आयुष्य काढायचं, मला नाही काढायचं ना. तुझ्या आताच मनाच्या विचार कर, विरोधात तुझ्या मी जाणार पद्धतीने नाही. तू हे कर. नाही नाही, तिच्या इच्छेविरुद्ध काही करू नका. नाही बरोबर नाही, आहे. तिच्या मस्त राहायचं. असं बरं नाही बोलली तर मग समजणार नाही त्याला. तात्या फोन लावा बरं त्या मुलाला, म्हणा बोलवले घरी बोलवले, बोलतील ती काय बोलायचं ते. हॅलो. हॅलो. हा, एक काम करणार आहे. हा बोला ना दादा. अरे त्या मुलीची अशी इच्छा आहे, हा तुझ्याशी बोलायचंय. चालतंय की मग काय तुम्ही म्हणता तसं. बरं ठीक आहे, मग तू येतो का इकडं? वेळ असं लगेच म्हणा. वेळ चालतं येतो मग. हा, वेळ असं लगेच ताबडतोब ये.
हो आलो लगेच. हा थांबलोय आम्ही मळ्यात हे बरं बरं ठीक आहे. घरापासून जवळच आहेत पटकन तिथंच आहे. काय 5-10 मिनिटं लागते याला, असं काय अंतर हा आहे? ठीक आहे ये लवकर. हो दादा. बस खुश. आणि खरंच तुझ्या मनाच्या विरोधात जाणार नाही तू, मुलीसारखी आता तरी हात जरा आणि बोलून घे स्पष्ट काय असेल ते. हा काय मनात असेल ना ते सगळं सांगून टाकायचं. तू नाराज राहिली की मग ती त्यांना बी नाही करमत नाही. त्यांना वाटतं आपलं काहीतरी चुकलंय काही नाही. मी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही काका, माहिती ना तुम्हाला. हा बघ नाही, आता पण अरे तुला आयुष्य भाऊ काढायचं आणि आहे, असं वहिनी ना. दोघं बी आई वडिलांच्या जागेवर आहे. 100% त्यांनी तिला अजिबात कुठल्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. आताही काही कमी पडू देणार नाही. फक्त तुझ्या काय मनात असेल ते स्पष्ट बोल. बोलून घ्या मस्त. चला आलाय मुलगा, ठीक आहे, आला. बोलू दे त्यांना. आपण बसू गप्पा मारत तोपर्यंत. ठीक आहे आला. बोलू दे त्यांना. चला, आपण बसू बसू इकडे दे. गप्पा मारू. चल तिची इच्छा आहे ना बोलायची. नुसतं तुम्ही बोलायचं, बोला. एकाला समजून घ्या. हा, काय असेल ते. काय एकमेकांचे डाऊट आहेत ना ते क्लिअर बोलून काढायचं. चालतंय. मनात काही शिकायचंय. शंका ठेवू तुमची काय नका. अडचण नाही ना. शिकायला आता हा म्हणायचं आणि परत पुढे जाऊन हा ते नाही झालं पण ती शंका असते पोरीला. दुसरं काय शिकवतील आहे, हुशार आहे आणि तुमचंच कल्याण होणार आहे. काय फरक पडतो? चला बोला, जाऊ बस. बस तिकडे चल तात्या. इथं बसून बोलू. हा बोल ना, काय विचारायचं होतं? काय नाही, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं. आणि कसं आहे, लग्न होण्याआधी बोललेलं बरं सगळ्या गोष्टी. तुला खरं सांगू का, मला एकटं राहायला आवडतं आणि माझ्या घरामध्ये तू सोडून दुसरं कोणीच नको. आणि राहिला प्रश्न आईवडिलांचा, तर त्यांना पण आपण वेगळं ठेवू. ते गावाकडे राहणार आणि आपण शहराकडे. आणि तुला सांगते, आपला संसार आहे ना राजा राणीसारखा झाला पाहिजे. ते आपण टीव्हीत बघतो ना, त्याच्यात कसं दाखवतं तसा. तू नोकरीला जाणार, मी घरी तुझी वाट बघणार. किती छान ना. म्हणजे ते रोजची किटकिट नकोय मला घरामध्ये. फक्त आपल्या दोघांचा संसार राहिला पाहिजे. आणि तुला सांगते, उद्या चालून आपले मुलं जरी झाले ना, तर त्यांना खेड्यातलं वातावरण अजिबात नको. सिटीतच राहू आपण. मी त्यांना ना तुझ्या घरी म्हणजे खेड्यात मी आणणार नाही अजिबात. आणि कसं आहे ना, शहरात जे वळण लागतं ते खेड्यात लागत नाही. आपण आपलं आपलं जीवन जगून राहू चांगलं. आणि मध्ये आधी कोणी नकोय मला. तुला जर ह्या गोष्टी मान्य असेल तर सांग मला. झालं तुझं बोलणं, आता मी बोलू का? मला वाटलं तू विचारशील मला किती पगार आहे, शेती किती आहे, कुठं राहतोय, पुण्याला आहे का, काय आहे. मला वाटलं तू विचारशील की तुझे आई वडील बरे आहेत का, ते कसे आहेत, भाऊ आहे का, बहीण आहे का, त्यांचं लग्न झालंय नाही, तुझं घर कसं आहे, तुझे मित्र मैत्रिणी ते कसे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुझं माझं जमूच शकत नाही. मी आज नोकरीला आहे ना, ह्याच्यात माझ्या आई वडिलांचा लय मोठा हात आहे. आणि माझे आई वडील आहे ना माझ्यासाठी देव माणसं आहेत. आणि आज ही माझी जी काय नोकरी आहे ना, त्यांनी दिलेली मला ती देण आहे. अहोरात्र कष्ट करून त्यांनी मला शिकवलंय, मोठं केलंय, मला नोकरीला लावलंय. आज त्यांनी आज त्यांचे बसून खायचे दिवस आल्यात. आणि आज मी त्याला सोडून नाही राहू शकत. आणि तुझ्यासारख्या मुलीमुळं असं होऊ शकत नाही. माझे बहीण भाऊ त्यांना पण नाही सोडणार. ह्याच्यामध्ये तुझी चूक नाही. लहानपणी तुझे आई वडील वारले आणि तुझ्या भाऊ आणि भाऊजाईने तुला सांभाळलं, त्याच्यामुळे यात तुझी काही चूकच नाही ना. तुला आई बाप नाही हे तुला काय कळायचं कळनाच. आई वडिलांची तुला काय किंमत कळायची ना. त्याच्यामुळे ना तू दुसरा नाव पोरग बघ आणि त्याच्यासोबतच लग्न कर. राजा राणीवान राहा, तुम्ही दोघं एकटे राहा. मला काय तसं जमणारच नाही तुमच्यावर राहायला. मला काय जमणार नाही राहायला. तुला कोणी पण चांगला राजासारखा भेटन, राणीवाणी ठेवेन तुला. मला काय तुझ्या अटी मान्य नाही. तुझ्यापेक्षा मला आहे ना माझ्या आई वडिलां घरचे लय प्यारे येते. त्यांना सोडून मला तुझ्यासोबत राहायला कसंच जमणार नाही. ज्या मातीत आम्ही जन्मलो त्याच मातीत माझे मुलं लहानच मोठे होते. आणि माझी मुलं आहेत ना माझ्या आई वडिलांच्या मांडीवर खेळतात, हे माझं स्वप्न आहे. आणि सिटीत त्यांना आहे ना 4 भिंतीच्या आड त्यांना नाही मोठं करायचं. त्यांना आहे ना सगळं जग बघायला मिळालं पाहिजे. अगं खेड्यात राहून नातं टिकत, सिटीत राहून आहे ना नाते तुटत येत. त्यांना आपले परके हे बघायला मिळालेच पाहिजे. आणि कोण म्हणलं तुला की खेड्यातले मुलं शिकत नाहीत? आज पण मराठी मीडियमने जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून पोरं मोठ्या पोस्टवर येतं. आणि सिटीत राहून आहे ना उद्या मुलं आपल्याच आई वडिलांना आजोबा आजींना गावंढळ म्हणून समजतात आणि त्यांचा राग करतात. आणि नोकरी करून शहरात राहणं म्हणजे ना गुद मारून मेल्यासारखं आहे. आणि हे सुख दुःख आहे ना हे काही कळत नाही. हे आपलंच राहावं लागतं तिथं. मला असलं नाही जीवन जगायचं. मी उच्च शिक्षण घेऊन आज आहे ना नोकरीवाले बघितलेत मी. आणि त्यांना आहे ना आज आई वडील वारले तर त्यांच्या मैत्रीला येता येत नाही. आणि ते ना तिसऱ्या दिवशी दावा करतात आई वडिलांचा. आणि 6व्या-7व्या दिवशी ना 13वे घालणारे माणसं बघितलेत मी. जितापणी नाही पण मेल्यावर तरी ना त्यांच्यासोबत सगळे विधी व्यवस्थित झाले पाहिजे. अलीकडे सगळं रेडीमेड जगणं झालंय. मला काय असलं हे जगायचं नाही. तू वेळेस माझे डोळे उघडले.
धन्यवाद तुला, आणि तुला चांगला राजासारखा मुलगा बघ. माझं लग्न काय तुझ्या संग होणार नाही. माझा रस्ता वेगळा आहे, तुझा पण रस्ता वेगळा आहे. चल तुला राम राम. अगं काय झालं? हा काय सांगू वहिनी तुला, लग्न मोडलं माझं. काय? असं कसं काय झालं? अगं काय झालं मला सांग. तुझा भाऊ नव्हता का तिथं? काय बोललं ते पोरग? भेटलीस का त्याला? बोललीस का? काय म्हणलं मग ते? त्याला माझे मी मत मांडलं तर तो नाही म्हटलं डायरेक्ट लग्न करायला. आणि तू असं काय मत मांडलंस त्याच्याजवळ? हिला ना तू पूर्ण डोक्यावर बसवली. लाज वाटाय पाहिजे हिला. अहो पण झालंय काय मला ते तर सांगा ना. खुशाल बरोबर बोले तुझी आई बाप नाही सांभाळणार मी. काय? तिच्या कुणी केलं हा? तुला आई बाबा असं केलं असतं का? होय. अगं तुला लाज वाटते का? हा तुला लहानाचं मोठं केलंय आम्ही. आई बाप नसताना सुद्धा तुझे आई बाप झालोत आम्ही. हा आणि हे दिवस दाखवायला एवढं मोठं केलं का? तुझ्या आई तुला बाप लहानाचं सांभाळायचं आणि तुम्हाला दोघांना एकट्याला फिरायला जायचं होतं काय? हा एवढी शारी झाली तू. अगं थोडा विचार करायचास. तुझे आई बाप नव्हते, आम्ही जर तुला रस्त्यावर टाकलं असतं तर तू काय केलं असतंस? आणि एवढ्या गोष्टी जरी 4 दिवशी नाराज होती. पोरग पडतंय सगळं होतं, फक्त आई बाप नकोय. काय ग माय, कुठून अवदसा सुचली. हिला मी लेक मानली. ही अशी लेक का माझी? हा माझ्या संसाराचे सगळे धिंडवडे काढले हिच्यासाठी. तीच झाला आपला जास्त अति लाड झाला तुझा. अगं तुझ्यासाठी आजपर्यंत तुझ्या भावाने स्वतःला लेकरू बाळ होऊ दिलं नाही. माझी कुस उजवली नाही, फक्त तुझ्यासाठी. अगं तुला लाज वाटली पाहिजे. आई वडील सांभाळणार नाही म्हणे, आणि आम्ही जर तुला तसंच रस्त्यावर सोडून दिलं असतं तर तू काय केलं असतं ग? ते आई वडील तरी कुठं तरी जातील, कुणाकडे तरी भीक तरी मागतील. तू काय भीक मागितली असती? प्रकरण येत भाऊ जाई सांभाळत नाही, डायरेक्ट अनाथ आश्रमात सोडून देतात. अगं तुला कोणी इकून खाल्लं असतं? तुझं नख सुद्धा बघायला भेटलं नसतं आम्हाला. निर्लज्ज कशी आहेस अशी? हा थोबड शिवलं काय तू? आता नाही बोलायची ती. काय हो वहिनी, काय झालं? हा अहो काही तर सगळ्या संसाराचा इचकुटा झालाय. सगळं सगळं पांगलं बघा वहिनी, सगळं पांगलं माझं. काय झालं? सांगतल काय झालं? हो लहानाचं मोठं केलं हिला. म्हणलं आता मोठी झाली, गावात लोक शेण घालते ना, बिना आई बापाची पोरगी लग्न लावून द्यावं म्हणलं तर त्या नवरदेवाला काय म्हणली, तुझे मायबाप सांभाळणार नाही म्हणून लग्न मोडून आली. आता अगं पोरी, मी बघते यांना, जशी लग्न होऊन आले तशी यांना बघते मी. अगं तुझं परवरिश आणि तुझं संगोपन चांगलं व्हावून या दोघांनी स्वतःचं मुलं होऊ दिलं नाही. हा तुला पोटच्या पोरीच्या लेकीच्या पलीकडे सांभाळले त्यांनी. आणि आज तू त्यांना असे दिवस दाखवते का? हा काय कमी पडले सांगा ना, काय कमी पडलं आमच्यात? अहो कुस उजवली नाही वहिनी, तुम्ही सांगा बाया मला काय काय बोलल्या. हा वाजोटी सुद्धा बोलल्या तुम्हाला. मी सगळं सहन केलं, सगळं फक्त हिच्या पायी. म्हणलं लोक नाव ठेवतील, लोकांचं लेकरू येतं हाताच्या पोटासारखं जपलं, आणि आज तेच लेकरू. एक तर ही 7 हात गरिबी, त्यात तुला सांभाळलं. आता 4 चौकात मला नाव तोंड दाखवा जागा राहील का? हे बघ पोरी, तू अशी वागली ना तुला नाव ठेवणार नाही. म्हणून ह्यांनी तुझं संगोपन चांगलं केलं नाही, ह्यांनी तुझे विचार आणि ते तुला चांगले दिले नाही. तुला नाव नाही ठेवणार, ह्यांना पहिलं नाव ठेवतील, मग तुला नंतर नाव ठेवतील. आणि काय कमी पडलं ग तुला? हा अगं एवढे सोन्यासारखे भाऊ लाभले तुला. एखादे असते ना तर तुला अनाथ आश्रम मध्ये टाकलं असतं आणि स्वतःचे लेकरं बाळ होऊ दिले असते. ती भाऊजाई चांगली म्हणून तुला सांभाळले. कोण कोणाला सांभाळत नाही. आई वडील गेले ना, सासू सासऱ्यांना सुद्धा घराच्या बाहेर काढतात, आणि नंदाने दिरांना सुद्धा. अगं ही माऊली चांगली म्हणून तुला सांभाळले. लिकीच्या वर माया दिली यार तुला, आणि तू हे दिवस दाखवले. आता गावात सुद्धा तोंड दाखवायला जागा नाही ठेवली तिने. अहो तुमचा स्वभाव माहितीये गावाला, कोण नाही नावं ठेवत तुम्हाला. वहिनी रडू नको, चुकलं माझं, मला माफ कर. मी हवं तर त्या पोराची माफी मागते, पण तू रडू नको ना, असं नको बोलू मला. आमच्यातच काहीतरी चुकी राहिली ग. नको रडू. आमचं चुकलं ग. नाही असं नका करू वहिनी. मनस्ताप करून घेऊ. होत असते ती हुडे, समजून घे ना ग, तिला कळली तिची चूक. हो पण पुढच्या माणसाने समजून घ्यायला पाहिजे होतं. एवढ्या पाया पडते वहिनी, घेईन समजून तो, मी त्याची माफी मागते.
म्हणती ना ती माफी मागती तर होईल चांगलं. नका तुम्ही टेन्शन घेऊ. तुला एक मिनिट, तुला प्रॉब्लेम काय होता नेमका? त्याच्या आई वडिलांचा काय प्रॉब्लेम होता तुला? अहो तुम्ही जा लगोलग जा आणि ते पोरग दुसरं कोणाला सांगायच्या आधी तुम्ही त्याला म्हणा. तात्याला गाठावं लागला, तात्या कुणी करावं लागेल. जाते काय होतं बघ. अहो बरं जाऊ द्या, ती लग्न आता मोडलं जवळ मला तातेच. हो ना ना, तुमच्या पाया पडतो तसं हे बघा, नका. नाना, तसं नका. तुम्ही चांगले नाही नको एवढी नाना ऐका. काय माहिती, 2 मिनिट थांबा ना. तुमच्या पोरीला काही गोष्टी मान्य नाहीत, त्याच्यामुळे लई समजा घेण्यात देण्यात काय मजा नाही. मला पोरांनी घरी आल्याबरोबर सांगितलं इकडे का मला असं लग्न करून गेलं म्हणून. इकडे म्हणलं चालतंय बा, आपण त्यांना जाऊन सांगू म्हणलं काय. नाही नाही माफी माग त्यांची. नाही नको, काय होतं पुढं जुळणार नाही. आज जरी जुळलं ना तर पुढं हिचं तिचं तेव्हा आम्हाला सोडून जाणार नाही आणि हिचा तोर राहिल्याशिवाय नाही नाही आम्ही तिला त्याला समजून जबाबदार सांगितलं मी की राहतो अशी ना. नाही अशी परत चूक होणार. ते लिकरूचे किती काही केलं नाना, तरी त्यावेळेस मी पदर पसरते हुडबुद्धीची म्हणून, तुमची लेक आहे म्हणून माफ करा. अरे पण मीच त्याला शहरात लावणार होतो, याचं काय? मीच माझ्याजवळ ठेवणार नव्हतो. तिकडे नोकरी करीन, एकटा तिकडे राहीन आणि ती याला कोण खायला घालीन. आम्ही इकडे काय, आम्हाला काय प्रॉब्लेम इकडे राहायला. नाना काय नाही, त्याला ते मुलीने सांगितलं बा असं असं. मी म्हणलं जाऊ दे मरू द्या, कॅन्सल करून टाक. नाही कळत लेकर आहेत. घ्या तुम्ही पदरात त्यांची चुका. समजून सांगितलं बाळ तुला तिच्याशी स्पष्ट बोला म्हणून सांगितलं, असं उलट सुलट बोलायचं. नाही मग काका खरंच चुकलं, नाना खरंच चुकलं माझं. मी तुझी पण माफी मागते. माफी नको मागू, पण तिचे माझे विचारच जुळत नाही. तिला नाही नाही, मी हुडबुद्धीमध्ये काहीतरी बोलून गेले. मला सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला. ना ती बिन आई बापाची लेकरू आहे. तिला एवढी जाण नाही होतं अहो म्हणून तर आपण करून राहिले तर आम्हाला सोयरी केलं पुढं कमी आहे. एक चांगलं वागणारं फुलेकरू आहे बा, दररोज नजरे खाली दिसतंय, पुढं नजर उचलून कोणाकडे बघत नाही. असं यामुळे तर लग्न जमावलं ना, दुसरं काय विषय. बरं विशेष म्हणजे पोरग बघायला नाही आलं पोरला, याच्या पलीकडे काय पाहिजे. नाही तुम्ही समजदार आहे, समजून त्याला पण समजून सांगा. आमच्या पुरीला आम्ही समजून सांगितलंय, ती आता परत अशी वागणार नाही. त्याला समजून सांगायचं, त्याची चुकीच नाही तर काय समजून सांगायचं? नाही म्हणजे तो नाही म्हणतोय ना. तू नाही म्हणतोय म्हणजे याने प्रश्न लाट टाकले. मी तो आई बापाला सांभाळणार, बहीण भावाकडे जाणार नाही, मी शहरातच राहणार, मला खेड्यात मूलबाळ नकोय, मी खेड्यात राहणार नाही. अहो ही कोणची पद्धत? तिला सगळं तिची चूक मान्य आहे, चुकली ती. तुमच्या पाया पडतो, माझ्या बहिणी चूक पात्रात. नाना खरंच आम्ही खाली तुझ्यामुळे तुझ्या भावाला किती खाली पैसा आलं बरं. चांगलं नाही बरं. अरे जे नाही तुला आहे ना अशी बाळात येत होती तेव्हापासून सांभाळले, अरे ज्याला आई बाप तरी तुला अक्कल नाही म्हणलं तर तुला काय बोलावं मी याच्या पलीकडे. आणि मला तू सांग, माझं पोरग मला सोडून कसं जाईल? आई बापा हा विषय डोक्यात घे ना तू. तुला आई त्याला फिरावलं तरी जाऊ शकत नाही. आई बापाची उणीव भासली ना तुला जिंदगी. तुला समजायला पाहिजे असते ना, जोडून काढली असते. नाही तिला आई बापाची भासू दिली नाही ह्यांना, म्हणून तिची लोकांना काय माहित नसतं का. स्थळ एवढं भारी स्थळ आहे, एवढं मोठं. काय कारवा चाललाय माझ्या घरात, आवाज यायलाय काय, कुठे टाका, काय झालं? काही नाही, बारीक सारी गोष्टी होत असतात. काय अक्षय काय म्हणतो, कस काय व्यवस्थित ना? बरं काय तारीख बिरीख काढली की नाही? काढायची ना, आता तारीखच झालं काढायची. आता सगळं व्यवस्थित झालं, आता तारीखच काढायची. काय झालंय का? आता काही अडचण नाही ना. एक 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 माफ करा तिला. काय झालं? काय झालंय का? काय अडचण? काही नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित झाले आता. हो, आणि जरी काय झालं असेल ना, लहान लेकरात ह्याचा आता तुम्ही मोठ्यांनीच समजून, म्हणजे जे काय झालं असेल ते लेकरांनी वडे घालायचे आणि आम्ही समजून घ्यायचं. अरे हे बाबा मध्ये लेकरांना लेकरूच समजायला आले. हो ना, मॉडेल निघाला यो. मोडायला नाही, उलट जोडून द्या, चांगलं व्यवस्थित करून द्या, त्यांचं हे सांगायला अरे आलो. मग आम्ही तीच करतो, पहिलेच मोडलं होतं, आता परत जुळलं, आता तू परत एकदा मोड परत काय. दोघांचा मी मित्र आहे ना, हा मी तीच म्हणलं ना. त्याच्यामुळे मग मी काय बोललो का बाई तुला आजपर्यंत? तुला काय बोललो का अक्षय? बरं जाऊ द्या, चांगले सुखाने आपल्या राहतील, सुखाने हे करा, गोडवा माना आता त्यांच्या सगळ्यांना. मनातली शंका गेली, बारीक सारी गोष्टी होतात. गोड धरून घ्या आता सगळ्यांनी. हा तेच गोडा धोडाचा आता करा. परत अशा चुका होणे नाही. काय याला एखादी बघा ना कवर ठेवता. हा, ते बघायचं त्याला. ऐक तुझी मैत्रीण आहे का कधी? माहित असेल. माहिती ना. आताशी हसली, मी तर तेच म्हणणार होतो, तो चेहऱ्यावरून किती हसली. अहो काही जाण रुपये गेलं तिच्या मनातलं गेलं सर. एक रुपया खर्च नाही करायचा. काय नाही नाही, ह्या परंपरेवर डायरेक्ट डबा होता सगळ्या. कोणच्या? ही जेवण नाही, मंडप नाही, मंगल कार्यालय नाही, काहीच नाही, भांड नाही, कुंड नाही, हुंडा नाही, फिंडा नाही, काय नाही. चला मंदिरात नाही मंदिरात नाही. उद्या सकाळची पारी कोर्टात जायचं, मस्त पागे दोघांनी सह्या करायच्या, आपण साक्षीदार म्हणून सह्या करू. याचा मी प्रपंच वाचला पाहिजे, आपण वाचला पाहिजे. नाना म्हणते ते अगदी बरोबर आहे. आणि जो खर्च होणार आहे ना, त्यांच्या खात्यावर, बँकेच्या खात्यावर खर्च करायला यांची बिचाऱ्यांची हालचाल मी आज ओळखीतो काय? पहिलंच कर्ज भेटलं नाही,
मला माहिती कोणाचं कर्ज आहे दोघांच्या लोकांनी. आमच्या बायला अजून झोप यायला कसं करायचं लग्न जमलं यांच्या खात्यावर पैसे असले नाही फिरायला निघते कमीत कमी एवढं तरी होईना पुढे कर्ज फेडायची वेळ तरी येणार नाही ना. माझ्याकडे मला हे कळत नाही का आणायची कर्ज फेडायची वेळ. अरे आपण जसं लग्न आपल्या पूर्वीचे करतो तसंच आपण करायचं. बरोबर आहे. त्याला काय विषय नाही एवढा. नाही कोर्टाची संकल्पना खरंच चांगली आहे. आणि ना घरचे साक्षीदार चालत नाहीत तिथं मलाच यावं हा, लागतं. तू ये ना तू बाबा. ये बाबा तू पहिलं सहाय करायला ये. आणि तू लग्न होस तर नीट राहिलं तर हाय ती मी वाटोळ करून टाकशील. मला बांधून ठेवता काय तुझ्या सहा लागते आणि तुझ्या अगोदर मध्यस्थाच्या सहा लागते. जिथं लग्न नाही झालं चालतं. किती लग्न लावले आतापर्यंत? मी आतापर्यंत 250 257 आता 258 होय. तरी याचं व्हायला चालतं. त्याचं वय किती बोलतोय किती चला. अहो तुमची हाईट किती आहे तुम्ही बोलता किती आहे हा कुठे टाक हे द्या यांच्या हातात झाडायला. वहिनी अजून नाराज आहे? नाही ग, काळजी होती तुझी आता मिटली बघ. आता सुखानं संसार कर. डोक्यात आता काही आणू नको, कळलं ना? कोणाचं ऐकून काही विचार करून काही विचार करू नको. मुलगा चांगला आहे हा. आई वडिलांना सांभाळणं काही मोठी गोष्ट नाहीये. आता तुला नाही का आम्ही लेकरासारखं सांभाळलं, आम्ही नाही झालो तुझे आई वडील हा. चांगलं राहा आता काय.